बघा, 3x² वजा 7xy वजा 5xy वजा 4x² बराबर किती असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात. तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात. आता वर्ग समीकरणात्मक स्वरूप दिसणारी ही बहुपदी सोडवायची कशी हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या. इथं सारखे असलेले हे जे पद आहेत, जसं की 3x², याच्याजवळ हे सारखं दिसणारं पद वजा 4x² जवळजवळ आणा समोर. हे वजा 7xy समोर वजा 5xy. गोष्टी लक्षात घ्या. आता हे जे दोन पद 3x² वजा 4x² दिसतात, याच्यामध्ये x² आम्ही कॉमन काढायचं किंवा काढू शकतो. मग कंसामध्ये काय तर 3 वजा 4. याचा अर्थ असा, हे x² या 3 ला सुद्धा गुणिला आहे आणि हे x² या 4 ला सुद्धा गुणिला आहेत. ओके, समोर इथं सुद्धा आम्ही काय करायचं लेकरांनो लक्ष द्या. इथं सुद्धा xy आम्ही कॉमन काढू शकतो, जसं की xy कॉमन काढा, कंसामध्ये वजा 7 आणि हे वजा 5. असं का बरं? याचा अर्थ तोच आहे. वजा 7 गुणिला xy म्हणजे वजा 7xy, वजा 5 गुणिला xy म्हणजे वजा 5xy. याच्यामध्ये xy या पदामध्ये आणि या पदामध्ये सुद्धा xy आहे, म्हणून आम्ही xy कॉमन घेतलं. आता लेकरांनो, x² कंसात 3 वजा 4, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे. हे गणितीय काही ठोकताळे लक्षात ठेवा. xy असेच कंसामध्ये वजा 7 वजा 5 दोन्ही संख्या वजा, तेव्हा करायचे असते बेरीज, चिन्ह द्यायचं असते वजाचं. म्हणजे 7 आणि 5 12, मात्र वजा 12. मग आता हे वजा 1 x² ला गुणिला आहेत, हे वजा 12 या xy ला गुणिला आहेत. म्हणजे इथं वजा 1 x² असं मांडणं काय आणि केवळ वजा x² मांडणं काय, हे सुद्धा वजा 1 x² आहेत. पुढं आता वजा 12 xy ला गुणिला, म्हणून ही मांडणी वजा 12 xy. हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, त्यांची मेहनत, पैसा, वेळ वाया जाऊ नये, ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर निमित्त वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली, आणि हा ग्रुप निर्माण करण्याचा हेतू की महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील वेगवेगळ्या विविध प्रश्नपत्रिकांचा, त्यातील विविध प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करता यावा, मनातील गणिताची भीती पार नाहीशी व्हावी, हा अप्रोच, त्या उद्देशानं हा ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती संपून जाईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल. हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे, असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. ओके, वर्ग समीकरणे, बहुपदी तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी, विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.